नमस्कार, मी सदानंद गुंडेजी पंचमुखी हनुमान देवस्थानाचा सहसचिव आहे. मागील कित्येक वर्षापासून हनुमान जन्मोत्सव आणि वार्षिकोत्सवामध्ये पंचमुखी हनुमान येथे विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्या अनुषंगाने विविध प्रवचन, आरोग्य शिबिर आम्ही या मंदिरा ठिकाणी भरवित असतात. सोलापुरात पंचमुखी हनुमान हा एकमेव मंदिर आहे आणि साधारणतः महाराष्ट्रातसुद्धा एकमेव मंदिर अशी गणली जात आहे. दाक्षिणात्य पद्धतीनं या मंदिरात श्री हनुमानाचे पूजा केले जातं. याच्या अगोदर संजीवनी पर्वत घेऊन चाललेला हनुमानाचा एक मूर्ती होती. आम्ही जाणकारांच्या आणि इतिहासकारांच्या विचाराने प्रेरित होऊन पंचमुखी हनुमान, जिथे पंचमुखी हनुमान कुठेही नाही, पंचमुखी हनुमान ह्यांचं एक आपण आगळंवेगळं मूर्ती ठेवूया. त्याच्यात ते पंचेंद्रियाने आणि पंचताकदीनं आपण सर्व लोकार्थ भावनेनं सर्वांना सुखद आणि समृद्ध भरभराटीची जाऊ. याकरिता आम्ही रामाडगू येथून 2001 साली श्री पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. पंचमुखी हनुमान असं आहे की एका पौराणिक कथेत ऐरावणला मारण्यासाठी त्या एकाच वेळी एका क्षणात ऐरावणला मारल्यानंतरच त्याचा मृत्यू होतो म्हटलं तर ना, त्याची ताकद कोणाकडे नव्हती. म्हणून देवाने प्रार्थना केली आणि सूर्यभगवानाच्या आशीर्वादाने, रामचंद्र कृपांच्या आशीर्वादाने आणि ब्रह्म ऋषींच्या संवादाने हनुमानाने 5 रूपं धारण करून, त्याच्यात नरसिंह, गरुड, अश्व, वरा आणि हनुमान असे 5 रूप धारण करीत 5 ठिकाणी त्यांनी आपल्या ताकदीनं, वायुरूपेनं त्या 5ही दीपांनी बुजवत त्या ऐरावणला मारून टाकण्यात त्यांनी एक श्रीरामचंद्र प्रभूंच्या कृपेने ते यशस्वीप्रमाणे ऐरावणला मारत सर्वांना त्यांच्या त्रासापासून सुटका झाली. म्हणून या आत्ताच्या कलियुगात, म्हणजे आत्ताच्या आपल्या वावरण्याच्या जीवनात ऐरावण म्हणजे जे धर्मद्रोही, देशद्रोही, आतंकवादी यांना मारण्यासाठी आम्ही पंचमुखी हनुमानाचं बळ घेऊन इथल्या हिंदुत्ववादी विचाराने पंचमुखी हनुमान मंदिर दरवर्षी या भक्तिमय वातावरणात पंचमुखी हनुमानाचा आम्ही उत्सव करतो. मी नगरसेवक सत्यनारायण गुरम, श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम सचिव. तर गेल्या रामनवमीपासून आजतागायत उद्या हनुमान जन्मोत्सवापर्यंत रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे. पहिल्या दिवशी श्रीरामनवमीच्या दिवशी या इथे सीताराम कल्याणोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी या कल्याणोत्सवाचा साक्षीदार ठरले आहे. तर काल भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. आज सकाळी जलकलशाभिषेक 108 सुवासिनीचा जलकलशाभिषेक कार्यक्रम झाला. हनुमान जन्मोत्सवाचा पूर्वसंदेश 64 प्रकारचा वनस्पतीयुक्त रसांनी अभिषेक होणार आहे थोड्याच वेळात. तर उद्या सकाळ पहाटे 5 वाजता सुप्रभातम सेवा, त्यानंतर षोडश रुद्राभिषेक, त्यानंतर हनुमान जन्मोत्सवानंतर 1000 भाविकांच्या उपस्थितीत श्री हनुमान चालीसा पठण होणार आहे. तर त्यानंतर दिव्यदर्शन दुपारी साधारणतः 5 वाजता भव्य अशी रथयात्रा निघणार आहे. या रथयात्रेत बालवानर असलेले अवतारातील लहान मुले, रथ ओढतानाचा क्षण व हनुमान वाहन असलेल्या उंटावर वानर बसलेले 4 घोडे, विविध प्रकारचे वाद्ये आणि विशेष म्हणजे दाक्षिणात्य वाद्ये यात नादस्वरम सहभाग होणार आहेत. या आगळ्या अशा रथोत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक सहभागी होतात. आपणही सर्व भाविकांनी या हनुमान जन्मोत्सवाच्या विविध धार्मिक उत्सवात सहभागी व्हावेत अशी मी देवस्थानाच्या वतीने आवाहन करत आहे.